फ्रॉम DN नगर. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. फैजान त्याचबरोबर नॉनस्ट्राइक एंडला प्रताप आणि पंचारचा कॉल येतोय. प्ले. आखून टप्प्याचा पहिला चेंडू. टप्पा पडला ती एक्स्ट्रॅक्शनचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता. रोहित पहिलं षटक हाताळण्यासाठी आपला मार्गस्थ आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी रोहित पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. सुरेखाचा फटका झाडा लागून आतमध्ये. क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत केवळ एकच धाव आणि एका धावाने पुन्हा एकदा धावफलक पदार्थ येते. संघाची धावसंख्या झाली ती केवळ एक धाव. श्रीगणेश झालाय धावसंख्येचा. आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं असेल उत्कृष्ट असे पहिले 4 षटकांचे सामने सुरेख असं झालं होतं 4 षटकांमध्ये, पण नंतर केवळ 2 षटकांमध्ये हाताळले आणि त्याच्यानंतर जी धावसंख्येला वाढ झाली ती जवळजवळ जाऊन धावसंख्या झाली ती पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती रोहित. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना फुल टॉस पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्यासाठी पण अपयशी ठरले आणि या चेंडू जर फील्ड करेपर्यंत एक धाव पूर्ण आणि एका धावाने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाते. ते सांगितलं धावसंख्या झाली ती 2 धावांवरती. पट्टा कुठे गेला राजूचा.
यावेळीचा हा बॉल अगुट टप्प्याचा बॉल होता. यावेळी आपण जर पाहिलं तर आपल्या अनोख्या शैलीमध्ये बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न झाला होता. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर एक धाव घेतली जाते. चौथ्या बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती देखील 4 धावा लागल्या जातात. 5 बॉलच्या समाप्तीनंतर इथून आपण जर पाहिलं तर पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आपण जर पाहिलं तर निश्चित रोहित गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचा बॉल घेऊन प्रथम सारी यावेळी ऑन साइडला बिगिट केला जातोय. बॉलला उंची जास्त एलिमिनेशनची देखील प्राप्तता होतीये. यावेळेस प्रथमच्या बॅट मधून पहिला षटकार. हो नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला असता धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला 10 धावा लागल्या जात आहेत. पहिले 5 बॉल काय अप्रतिम अचूक टप्प्यावरती अचूक लाईन लेंथ अगदी सगळं काही बरोबर होतं. परंतु शेवटचा बॉल चुकीचा टप्पा त्याच्यावरती प्रथमने केलेलं आक्रमण प्रथमच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका आला प्रथमच्या बॅटमधून आणि 10 धावा धाव फलकावरती लागले गेल्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज दाखल झाला जय. ओव्हर नंबर 2 मध्ये जय दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळीचा हा बॉल अतिरिक्त बाउन्स एक्स्ट्रा बाउन्स पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतोय फैजान. डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली केली आहे जयने आपल्या ओव्हरला. डॉट बॉल निश्चित मात्र आपल्या षटकाला सुरुवात करताना पाहायला मिळतात जय. सलामीचे दोन्ही फलंदाज आता मात्र रंगात यायला सुरुवात झाली. एका बाजूला प्रथम दुसऱ्या बाजूला फैजान. प्रथमच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय जरूर. याही वेळेस आपण जर पाहिलं तर बॅटची कडाई घेतली आहे. त्यानंतर बॉल मात्र विकेट किपर गॅदर करतायत. तदुपर आपण जर पाहिलं ना तर निश्चितच मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगल या धावफलकावरती पुन्हा एकदा हालचाल होईल. 11 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. नजर टाकली तर दोन्ही टीम ताकदवान आहे. दोन्ही टीमकडे आपण जर पाहिलं तर मोठमोठी नावं आहेत. पुढचा बॉल यावेळी फुल लेनचा बॉल यावेळी आपण जर पाहिलं तर ड्राईव्ह केला जातोय समोरच्या दिशेने. डायरेक्ट हिटची संधी. इथे काय घडतंय. डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र निश्चितच वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं मैदानाच्या आतमध्ये. सिंगल आली. सिंगल धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. एका बाजूला आर्यन बॉईज विले पार्ले, दुसऱ्या बाजूला अनिरुद्ध 11 गिरगाव हा संघ पाहायला मिळतो. याही वेळेस आपण जर पाहिलं तर बॉल चाललाय कोशांकित क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे त्या झोन मध्ये बॉल जातोय. जिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच जाऊ. सिंगल येते. स्कोर बोर्डवरती नजर टाकली तर 13 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. प्रथमच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. अन्यथा बाकी मोठ्या फटक्यापासून वंचितच ठेवलं गेलंय. यावेळेस आपण जर पाहिलं तर निश्चितच वाईट बॉल असेल. नक्कीच वाईट बॉल असेल. खूपच बॅटरच्या बऱ्याचशा उंचीवरून गेला हा बॉल पाहायला मिळाला. यावेळी हा बॉल लॉफ्ट केला जातोय समोरच्या दिशेने.
येस, दोनच धाबा येताना पाहायला मिळतात. दोन धाबा येतात. फटका चांगला आहे जरूर, पण त्याच्यावरती धाबांच्या हमी फक्त दोनच मिळतात. 4 धाब्यांची कमी आता आपल्याला पाहायला मिळालेली, जिथून 2 धाब्याच्या मदतीने धावफलकावरती हालचाल होईल. पण 16 धाबा लागल्या जात आहेत धावफलकावरती. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये थोडस संत गतीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. थोडस फास्ट घ्या मित्रांनो. नियोजित वेळेच्या बरंच आपण पाठीमागे घड्याळामध्ये आपण जर पाहिलं तर 5:45 वाजले, 4 वाजून 45 मिनिटांचा वेळ झालाय. यावेळी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लॉब करण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वा, अप्रतिम एफर्ट पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी. धाबांचा बचाव केला जातोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडून मात्र धाबांचा बचाव करताना पाहायला मिळतात. एक धाव घेतली जाते. सिंगलने धावफलक पदार्थ 17 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चला थोडं फास्ट घ्या मित्रांनो. ओव्हर नंबर 2 ची झाली आहे सांगता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8.50च्या सरासरीने धावफलकावरती 17 धावा लागल्या जात आहेत. एका बाजूला फैजान, दुसऱ्या बाजूला प्रथम. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज निश्चितच यावीचा हा बॉल फैजानच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. परंतु 2च धावा येत आहेत. एवढा मोठा फटका आला, परंतु त्याच्यावरती 2च धावा येताना पाहायला मिळतात. 2 धाब्याच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 19 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅक वरती. याही वेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. पुन्हा एकदा बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे पुन्हा एकदा 2 धाबा मिळतील. 2 धाबांचीच प्राप्ती होईल. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळत आहे. 21. साहिल दाखल झालेले पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 मध्ये साहिलच्या हातामध्ये चेंडू सोंपविला जातोय. समोर फैजान. यावेळेस वेग होता, वेगा बरोबर नियंत्रण नव्हतं. पंचांनी वाईट बॉलची घोषणा केली. इथून आपण जर पाहिलं तर एक अतिरिक्त धावफलकावरती नजर टाकली. लागल्या जात आहेत 22 धावा. या अतिरिक्त स्वरूपात येणाऱ्या धावा अखेरच्या मोमेंटला मात्र खूप महत्वाची भूमिका बजावतात. याही वेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. यावेळेस काय येणार आहे आणि यावेळेस फैजानच्या बॅट मधून येतोय षटकार. बराच वेळ झाला फैजान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत जरूर, त्यामध्ये यश येत नव्हतं, परंतु आता यश आलंय आणि यश 6 धाब्यांची हमी देखील देऊन जात आहे. षटकार येतोय फैजानच्या बॅट मधून. षटकाराने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 28 या आकड्यावरती. यावेळेस मात्र शरीरभेदी मारा पाहायला मिळतोय. यावेळेस थोडस शरीरावर जाऊन आदळणारा हा बॉल. या बॉल वरती कुठली धाव घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडूची होईल समाप्ती. इथे पण बाउन्स ऑफ द ओव्हरची ताकीद दिली जाते. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. इथून आपण जर पाहिलं तर निश्चितच गोलंदाजाला देखील ताकीद दिली जाते. डॉट बॉल येतोय. षटकार आला त्यानंतर कमबॅक केले. याही वेळेस आपण जर पाहिलं तर शरीरापासून दूरवरून खेळण्याचा निश्चितच प्रयत्न केला जातोय फैजान कडून. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होतोय. ओव्हर नंबर 3 चे होईल सांगता. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 29 धावा. तीन ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न जाणार आहे.
29 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. आजच्या दिवसामध्ये 8 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. उद्या देखील या स्पर्धेमध्ये 8 संघ असतील. त्यामध्ये तर एक संघ आपल्याला रत्नागिरी राजापूरवरून या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळणार आहे. या विसळव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग विथ दी कार्पेट बॉल खेळून काढला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली जाते. सिंगल ने धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जातात 30 धावा 30 रन ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना चौथ्या ओव्हर मध्ये आपण गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित यावेळेस वेग आणि वेग फक्त पाहायला मिळाला. वेगावरती सॉरहून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रोहित पहिलं षटक देखील अप्रतिम हाताळलं होतं. त्याच कारणाने त्यांच्या कोट्यातील दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी देखील रोहितच्याच हातामध्ये दिली जाते. यावेळी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते. सिंगल वरती समाधानी पाहावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आपण विचार केला तर निश्चितच फैजान यावेळेस इनसाइड आउटचा क्रॅकिंग फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सर डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा दोनच. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 2च धावा येत आहेत. फटका चांगला आहे. सगळं काही जुळून आलं होतं परंतु मैदानाची नैसर्गिक भौगोलिक परिस्थिती पाहता 2च धावांवरती समाधानी व्हावं लागतंय फैजानला. फैजान आता कुठेतरी रंगात येऊ लागले. धावफलकावरती नजर टाकली तर 33 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. यावेळी सलव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अकुट टप्प्याचा बॉल होता. एक धाव घेतली जाते. स्ट्राईक चेंज होईल. ऑन स्ट्राईक प्रथम पाहायला मिळत आहेत. आता आपण जर पाहिलं तर 1 धावेच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा बदला होईल. 34 धावा लागल्या जात आहेत. याही वेळी समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सरसी कॉर्नरला. ज्या ठिकाणी एक धाव घेतली जाते. वेगाने दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय 2 धावेच्या मदतीने. ओव्हर नंबर 4 चा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती लागल्या जात आहेत 36 धावा. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पूर्वार्धाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चार ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती लागल्या जात आहेत 36 धावा. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. शेवटची ओव्हर आहे. डेथ ओव्हरचा खेळ आपल्याला काही क्षणातच पाहायला मिळेल. पहिला बॉल घेऊन सौरभ समोर आपण जर पाहिलं तर फैजान दुसऱ्या बाजूला प्रथम. यावेळीचा पहिलाच बॉल फ्लिकचा फटका. मनगटाचा वापर. टायमिंग प्रॉपर आणि बॉलने केली हवाई सफर. चेंडू सीमारेषा पार. षटकार. वापर केला पाहायला मिळतोय. फैजानच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. पहिल्याच बॉल वरती सौरभ वरती आक्रमण केलं गेलंय. पहिल्या बॉल वरती सौरभचं स्वागत केलंय षटकाराने. धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले. आपण जर नजर टाकली तर 42 या आकड्यावरती 42. आता एका मोठ्या टोटलच्या दिशेने जावं लागेल. पहिल्या बॉल वरती षटकाराने गोलंदाज थोडासा दडपणात असेल. इथून जे दडपण टाकलंय ते दडपण तसंच ठेवावं लागेल. त्याला अनुसरून गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल. याही वेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केलं जात आहे. एकच धाव घेतली जाईल. सिंगल येईल. इथून आपण जर विचार केला तर निश्चितच सिंगल येताना पाहायला मिळते. याचबरोबर आम्ही विनंती केलेलं कपिलजी काळे त्याचबरोबर
शिवा उडियार दोन्ही मान्यवरांना माझी विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचा. यावेळेस काय घडताय, बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, पण मिळतील धावा दोन धाव्यांवरती समाधानी व्हावं लागेल. प्रथमला मोठा फटका येतोय परंतु मोठ्या धावांमध्ये कन्व्हर्ट होत नाहीये. मागासपासूनचा तिसरा फटका आहे प्रथमचा, जो फक्त 2 धावांवरती समाधानी व्हावं लागले त्या 3 फटक्यांवरती. धावफलकावरती नजर टाकली, धावफलकावरती लागल्या जात आहेत 45 धावा, 45 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. सलामीचे दोन्ही फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटचे 3 बॉल. भौगोलिक परिस्थिती पाहता त्याला फलंदाजाला अनुसरून गोलंदाजी करताना आपल्याला सौरभ पाहायला मिळत आहेत. पायावरती बॉल होतोय ना सातत्याने पाहायला मिळतात. याही वेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉब केला जातोय, बॉल चाललाय सरळ 2 धावांसाठी. 2च धावा येत आहेत. 2 धाबे निश्चित. मात्र धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचले 47 या आकड्यावरती 47. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका मॅच मध्ये शिरकाव करून देईल निश्चितच. शेवटचे 2 बॉल. एक षटकार बघत चांगलं षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. सौरभचा धावफलकावरती लागल्या जात आहेत 47 धावा. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारे बॉल. याही वेळेस उंच फक्त उंच गेलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि कुठली चुकी होणार नाही. फलंदाज होईल बाद प्रथम. बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेट होईल पण फलंदाज प्रथमला मात्र यावेळेस परतावं लागतंय. विकेट आली आणि पहिली विकेट यायला अगदी पहिल्या इनिंगच्या सेकंड लास्ट बॉल वरती पहिली विकेट आली आहे. 47 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सौरभ दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅक वरती सौरभ आहेत, फलंदाजीसाठी सौरभ आहे. 2 सौरभ मधलं हे द्वंद्व, हे युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटच्या बॉल साठी मात्र ही लढत पाहायला मिळते आहे. शेवटचा बॉल सौरभ टू सौरभ. कोणता सौरभ ठरणार कोणावरती सरस, कोणता सौरभ ठरणार कोणावरती भारी. शेवटचा 1 बॉल. मोठ्या फटकेची अपेक्षा असेल. जोर फटका टार्गेट सेट करणार ठरणार आहे. 47 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. एका बाजूला गोलंदाज सौरभ सज्ज झालाय तर दुसऱ्या बाजूला फलंदाज सौरभ सज्ज आहे. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट केलं जातोय. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय आणि इथून दुसरी धाव देखील पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. या 2 धावींच्या मदतीने पहिल्या 17चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. 49 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. जिंकण्यासाठी 50 धावांचं आव्हान सेट केले गेले. 30 बॉल आणि 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला आर्यन 11 आपण डगआउटची सोय आहे तिथूनच एंटर करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे तुम्हाला इकडून मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. अलेक्स 11 विलियम पार्ले. आर्यन 11 माफ करा. अलेक्स सर आपण यायचं या ठिकाणी. इकडूनच तुम्ही मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. ज्या ठिकाणी डगआउट आहे तिथूनच सलामीची जोडी देखील मैदानामध्ये जाईल. महामानव चषक 2026 दुसरं पर्व या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 1. 8 संघ आज खेळले, 8 संघ उद्या खेळणार. पहिला सामना असणार आहे एका बाजूला शिवशक्ती 11 गोरेगाव त्यांच्या अगेन्स्ट मुंबई पोलीस पहिला सामना असणार आहे. दुसरा सामना असणार आहे नीनादेवी राजापूर 11 त्यांच्या अगेन्स्ट डीएन नगर बॉयज अंधेरी. त्याच्यानंतर तिसरा सामना असणार आहे
शीतला देवी बॉईज अंधेरी त्यांच्या अगेन्स्ट एम आर स्पोर्ट्स. आणि शेवटचा सामना असणारा लीग स्टेज मधील ओमकार 11 त्यांच्या अगेन्स्ट शिवाई वॉरियर्स शिवा वॉरियर 4 कोप हा संघ. हे 8 संघ उद्या आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. खुल्या गटातील हे संघ आज स्टेशन वाईज हे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. उद्या खुल्या गटातील संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. आज 8 स्टेशन वाईज संघाने आपलं नशीब आजमावलंय. उद्या खुल्या गटातील 8 संघ आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळणार आहेत. आज एक संघ फायनल साठी पात्र होईल तर उद्या एक संघ फायनल साठी पात्र होईल. आर्यन 11 आपण आपला संपूर्ण संघ घेऊन इकडून यायचा. मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला डगआउट आहे. त्या डगआउट मधूनच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. चला विनंती असेल आर्यन 11 आपल्याला सूचना आहे. संपूर्ण संघ इकडे यायचा आणि इकडूनच आपण मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. जो डगआउट तुम्हाला दिलाय तिथूनच तुम्ही मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे फलंदाजांनी. चला त्वरा करा, थोडंसं फास्ट घ्या एलेक्स सर, थोडंसं फास्ट घ्या. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. जिथे पहिल्या सत्राचा खेळ तर मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात, जिथे 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 बॉल 50चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये सलामीचे दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. एका बाजूला आपण जर पाहिलं तर कुणाल, तर दुसऱ्या बाजूला जय गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज चला मंडप डेकोरेटर्स कुठे असाल तर तुम्ही त्वरित यायचंय.
मॅचला झाली सुरुवात. पहिल्याच बॉल तो सिंगल आली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती ध्रुव शर्मा दाखल झाले. सलामीचे दोन्ही फलंदाज, एका बाजूला कुणाल, दुसऱ्या बाजूला जय. पहिल्याच बॉल वरती कुणालच्या बॅट मधून एक धाव आली आहे. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 मध्ये 50 बनवायचे आहेत. एक लागली आहे. पहिल्या बॉल वरती एक धाव लागली धाव फलकावरती. उर्वरित 29 मध्ये 49 बनवायचे आहेत. एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज, दुसऱ्या बाजूला डावखुऱ्या हाताचा फलंदाज. तर गोलंदाजी ट्रॅक वरती ध्रुव शर्मा पुन्हा एकदा सज्ज झालेले पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. डाऊन द बॉल फिल्डर आहे आणि यावेळी कुठलीही चुकी होणार नाहीये. जय गोल्डन डकचा शिकारी होऊन मात्र तंबूच्या रस्त्याला पकडताना पाहायला मिळत आहेत. कुणाल तंबूचा रस्ता पकडलाय. कुणालने मात्र इथं आपण जर पाहिलं तर निश्चितच पहिला बॉल फेस करत असताना मात्र कुणाल मोठा फटक्याचा मोह आवरता आला नाहीये. त्यामुळे बॉल मात्र सरळ फिल्डरच्या सेफ हँड मध्ये जाऊन लँड होताना पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटचा मात्र या ठिकाणी पतन झालाय. चांगली सुरुवात करून दिली ध्रुवने आपल्या टीमला. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली होती. दुसऱ्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर निश्चितच कुणाला तंबूचा रस्ता दाखवलाय. यावेळेस ड्राईव्ह केला जातोय. चांगला फटका, मिडलिंग चांगलंच झालाय. एकच धाव घेतली जाते. सिंगल येते. सिंगलने मात्र धावफलकावरती थोडीशी हालचाल पाहिजे. 2 धावा लागल्या जातात धावफलकावरती. यावेळीचा हा बॉल ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाही झाले. बॉयची लीडिंग एज घेतली. बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या पाठीमागे. ज्या ठिकाणी घोषांकित क्षेत्र आहे, घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. जिथे एकच धाव घेतली जाईल. सिंगलने पुन्हा एकदा धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. 3 धावा लागल्या जात आहेत. 50चा पाठलाग करायचा आहे. 3 धावा लागल्या जात आहेत. 47 ची गरज आहे. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंटच्या दिशेने एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धाबीचा कॉल दिला होता जरूर, परंतु रोहितने निश्चितच आपण जर पाहिला तर जयने थांबवलाय रोहितला. नवीन फलंदाज रोहित 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रोहित गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा ध्रुव शर्मा सज्ज झालेला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट देखील आली आहे. विकेट कोणाची तर कुणालची घेतली आहे. यावेळेस वेग आणि वेग होता, प्रचंड वेग होता. इथून आपण जर पाहिलं तर निश्चितच पहिल्या ओव्हरची होईल समाप्ती. ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. दर्शन आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर धावफलकावरती फक्त आणि फक्त 4च धावा लागल्या गेल्या. एक महत्वाची विकेट आली. विकेट कोणाची तर कुणालची. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आमंत्रित केलं गेलं या दर्शनला. ऑन स्ट्राईक आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात. निश्चितच रोहित, दुसऱ्या बाजूला जय.
यावेळीचा हा बॉल फुललेनचा बॉल उंची जास्त एलिमिनेशनची कमतरता आणि डाऊन द बॉल फिल्डर तैनात आहे. विकेट होईल पतन फलंदाज आहे. बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 2 लागताना पाहायला मिळतोय गिरगाव टीमला. आणखीन एक धक्का. आर्यन पार्ले विले पार्ले संघाला मात्र धक्का क्रमांक 2 लागताना पाहायला मिळतोय. जय तंबूच्या रस्त्याला मात्र जाताना पाहायला मिळतंय जिथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धवल 4थ्या क्रमांकावरती धवल दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे परंतु 50 धावांचा बचाव हे आम्ही करू शकतो हे सांगताना आपल्याला हे गोलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतोय. अनिरुद्ध 11 गिरगाव हा संघ 50 धावांचा बचाव करतोय. जरूर आमच्याकडून धाबा धावफलकावरती जास्त लागल्या गेल्या नाहीयेत परंतु या धाबाचा देखील आम्ही बचाव करू शकतो. आमच्याकडे त्या धाटणीची गोलंदाजी आहे. या दरम्यान काय घडतंय पुन्हा एकदा बॉल चाललाय सरळ घोषांकित क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी आणखीन एक सिंगल अर्जित होईल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट गमावले गेलेत. पन्नास धाबांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच बॉलवरती आदर्शने एक विकेट घेतली. दुसऱ्या बॉलवरती सिंगल अर्जित केली आहे. 5 धाबा लागले जात आहे धावफलकावरती. इथून आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची मात्र यावेळी सांगता होताना पाहायला मिळते. डॉट बॉल येत आहेत. ही डॉट बॉल पर्सेंटेज आपण जर पाहिलं तर मॅचच्या लास्ट मुवमेंटला खूप महत्वाची भूमिका बजावणार आहेत. कारण आता तुमच्याकडे डॉट बॉल पर्सेंटेज वाढलंय परंतु नंतर तुम्हाला तेच डॉट बॉल पर्सेंटेज थोडंसं डोकेदुखी ठरणार आहे. यावेळेस बॅकफुट वरती गेले. पाचच्या पायावरती वेट ट्रान्सफर केलं त्यानंतर मात्र पॉइंटच्या दिशेने फक्त पुश केला. त्यावरती एक धाव घेतली जाते. सिंगलने पुन्हा एकदा धावफलकावरती हालचाल होईल. 6 धावा लागल्या जात आहेत. अजून 44 धावांची गरज आहे. पुढचा बॉल घेऊन दर्शन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेत. याही वेळेस बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल पाहावा लागेल. घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय का? यस घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जातोय. पुन्हा एकदा एकाच धावेवरती समाधान निभावं लागेल. सिंगलने पुन्हा एकदा धावफलक जर पाहिला तर 7 आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगलं षटक दुसरं षटक देखील दर्शनचं पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अवघ्या आपण धावा जर पाहिल्या तर खर्च केल्या 4. दुसऱ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या. 5 बॉलचा खेळ संपलाय. अजून 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक ध्रुवने हाताळलं. दुसरं षटक दर्शनने हाताळलं. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर धबल आणि रोहित थोडस संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत मोठ्या फटक्यांसाठी. 7 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. अजूनही 43 धावा बनवायच्या आहेत. 19 बॉल आणि 43 ची गरज आहे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता तुम्हाला आपण जर पाहिलं तर मिड विकेट आणि समोर या दोनच या झोन मध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. तेव्हाच तुम्हाला मोठे फटके खेळता येतील. याही वेळेस पुन्हा एकदा परंतु यावेळेस बॉल आतमध्ये आलाय. धावचीची संधी. यावेळेस शेवटच्या बॉलवरती देखील एक सिंगल येते. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला असता धावफलकावरती लागल्या जात आहेत 8 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 18 बॉल आणि इथून बनवायचे असतील 42 धावा. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 8 धावा लागल्या जात आहेत. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी पुन्हा एकदा ध्रुवच्या खांद्यावरती दिली जाते. पहिलाच बॉल त्या वेशीच्या खूपच बाहेरून ट्रॅव्हल होतोय. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय.
एक अतिरिक्त धाव 9 धावा लागल्या जाते यावेळेस हेलिकॉप्टर बुडवलंय जरूर परंतु डाऊन द बॉल फील्डर तैनात आहे आणि यावेळेस कुठलीही चुकी होणार नाहीये आणि यावेळेस आणखीन एका विकेट होईल पतन फलंदाज आपण जर पाहिलं तर रोहित तंबूच्या रस्त्याला जाताना पाहायला मिळत आहे धक्का क्रमांक 3 लागताना पाहायला मिळतोय RN11 विलेपार्ले टीमला नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले चौथ्या क्रमांकावरती 5व्या क्रमांकावरती माफ करा इथून मात्र ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली कडा घेतली जाते पहिल्या दबेचा कॉल दुसऱ्या दबेचा कॉल दिला जातोय अखेरच्या क्षणी मात्र आपण जर पाहिलं तर धवलने साहिलला थांबवलंय सिंगल वरती समाधानी व्हावं लागते दोन्ही फलंदाजांना एकेरी धावेची धावफलक वधारताना पाहायला मिळतंय धावफलक आता आपण जर पाहिलं तर दुहेरी आकड्यावरती जाऊन पोहोचले अर्थातच काय तर 10 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती आहे यावेळी हा बॉल ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न बॉल चाललाय सरळ समोरच्या दिशेने मिळतील धावा फक्त आणि फक्त दोनच धावांवरती समाधानी व्हावं लागतंय 2 धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलंय 12 आकड्यावरती 12 रन ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट्स 3 विकेट गमावलेत 12 धावा लागल्या जात आहेत अजूनही 38 धावांची गरज आहे यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम केलाय अकुट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती पुलचा फटका धावा मिळतील 6 षटकार येताना पाहायला मिळतोय धवलच्या बॅट मधून मात्र या इनिंग मधील मच नीडेड फटका येताना पाहायला मिळतोय षटकार आलेला पाहायला मिळतोय धवलच्या बॅट मधून धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचले 18 आकड्यावरती 18 रन ऑन दी बोर्ड 18 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती याही वेळेस पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा बॉल होता पूल करण्याचा प्रयत्न बॅटची कडा विकेट किपरचा सहारा फलंदाज धवल बॅक टू द डगआउट मागील बॉल वरती षटकार आला त्याच्यानंतर मात्र त्याच्याच पुढच्या बॉल वरती त्याला तंबूचा रस्ता दाखवला टीट फॉर टेट जशाच तसं प्रत्युत्तर देताना ध्रुव शर्मा आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणखीन एका विकेट होईल पतन फलंदाज बाद झालाय धवल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत कन्नू दाखल झालेले पाहायला मिळत आहेत चला थोडस फास्ट करा अजूनही 2 मॅच आहेत त्यामुळे थोडस फास्ट करा मित्रांनो इन आउट थोडं फास्ट करा पुढचा बॉल याही वेळेस आपण जर पाहिला तर बॅटची कडा पुन्हा एकदा विकेट किपरचा सहारा लगातारच्या 2 बॉल वरती ध्रुव शर्माने 2 बळी प्राप्त केलेले पाहायला मिळत आहेत आणि इथून आपण जर पाहिलं तर निश्चितच ओव्हर नंबर 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लागल्या जात आहेत 18 धावा थोडस खडतर परिस्थितीमधून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच RN11 विलेपार्ले हा संघ अवघड आहे थोडस आता समीकरण आपण जर पाहिलं तर 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 32 धावा 12-32 इक्वेशन कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल हे देखील पाहावं लागेल नवीन फलंदाज कार्तिक दाखल झालेत चौथ्या षटकाचा खेळ होईल सुरुवात पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय हो ना कार्तिक दुसऱ्या बाजूला
आपण जर पाहिलं तर साहिल हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले कुणालच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा या बीस साडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा एकेरी धाब्यावरती समाधानी व्हावं लागतंय. एका धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती हालचाल होईल. धावफलकावरती 20 धावा लागल्या जात आहेत. 10 बॉल आणि इथून बनवायचे आहेत 30 धावा. 10-30 इक्वेशन, प्रति बॉल 3 धाब्याच्या समीकरणाने खेळावं लागेल. ऑन स्ट्राइक साहिल पाहायला मिळत आहेत आपल्याला. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन आलेला गोलंदाज कुणाल पहिल्या 2 बॉल वरती 2 धावा खर्च केल्या. कार्तिक आणि साहिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी हा बॉल फुल लेनचा फुल टॉस चेंडू त्याच्यावरती फुल टोल वसूल केलेला पाहायला मिळतोय. फलंदाज साहिलच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग आणि मचलेले षटकार. षटकार आलाय. प्रेशर थोडस आपण जर पाहिलं तर कमी होईल, दडपण कमी होईल. षटकार आलाय. 10-30 ची गरज असताना षटकार आलाय. इथून आपण जर पाहिलं तर 9-24 चं समीकरण. अजूनही मॅच संपलेलं नाहीये, आता मॅच ऑन झाली आहे. उर्वरित 3 बॉलचा खेळ अजून या षटकातील शिल्लक आहे. 3 बॉलवरती एखाद दुसरा मोठा फटका आला तर मात्र मॅच निश्चितच शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगणार आहे. धावफलकावरती नजर टाकली, 26 धावा लागल्या जात आहेत. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 9 बॉल मध्ये बनवायचे आहे 24. 9-24 चं इक्वेशन. यावेळी हा बॉल कटर टाकलेला पाहायला मिळतो. जसा बॉल पिचिंग झाला तसा गरकन फलंदाजाची बिरकी घेतली आहे आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. मागील बॉलवरती टप्पा चुकला, फुल टॉस झाला, त्यामुळे त्यावरती षटकार आला. याही वेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय गोष्यांकित क्षेत्रामध्ये, परंतु बॉल आतमध्ये आलाय. बॉल आतमध्ये आलाय. दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता. दुसरी धाव देखील पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. जिथे आपण स्कोरबोर्ड वरती नजर टाकली तर धावा लागल्या जात आहेत 28. 22 ची गरज आहे. 7-22 चं इक्वेशन, 7-22 चं समीकरण पाहायला मिळत आहे. या बॉलवरती मोठा फटका येणं खूप महत्वाचं असेल RL11 विलेपार्ले टीमसाठी. यावेळी हा बॉल पुढे लेनचा पुन्हा एकदा मनगटाचा वापर केला पाहायला मिळतो. एक धाव घेतली जाते. मिड विकेट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला फील केलं जातंय, त्याबरोबर निश्चितच एक धाव घेतली जाईल. सिंगलने होईल षटकाची समाप्ती. ओव्हर नंबर 1 च्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण जर नजर टाकली लागल्या जातात 29 धावा आणि सामना गेलाय शेवटच्या 6 बॉल आणि 21 धावेवरती जाऊन ठेपलेला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल 21 धावा. 6-21 चं समीकरण. कोणता संघ पुढचा सामना खेळणार, कोणता संघ या स्पर्धेतून निरोप घेणार? एका बाजूला गिरगाव, दुसऱ्या बाजूला विलेपार्ले, एका बाजूला कार्तिक, तर एका बाजूला आपण जर पाहिलं तर साहिल, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दाखल झालाय. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम दाखल झालेत. फलंदाजी करताना चांगली कामगिरी त्यांच्या बॅटिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. गोलंदाजी करताना कशा पद्धतीने त्यांची गोलंदाजी राहील हे देखील पाहावं लागेल. शेवटचे 6 बॉल आणि 21 धावेची गरज असताना ऑन स्ट्राइक आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत. निश्चितच साहिल, ज्या साहिलच्या बॅट मधून एक षटकार आलाय. 6-21 चं इक्वेशन. पहिला बॉल घेऊन प्रथम साहिल साठी फुल टॉस बॉल. या बीस मिस टाइम आहे, परंतु स्वतःवरती नाराज आहे, नक्कीच नाराज आहे. मोठा फटका खेळण्याची एक नामी संधी चालून आली होती. साहिलची बॉडी लँग्वेज देखील सांगते स्वतःवरती ओरडतो तो, कारण तोफा होता, दोन्ही हाताने कबूल करायचा होता, फक्त बॉलला बॅटवरती कनेक्ट करायचं होतं. फुल टॉस बॉल होता. आता समीकरण बदलते, थोडंसं अवघड होतंय. 5-21 चं समीकरण. 5 पैकी 4 बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला 21 धावा बनवायच्या आहेत. पुढचा बॉल घेऊन प्रथम यावेळेस ऑन साइडला बिग हिट केला जातोय आणि यावेळेस कुठलीही चुकी केली जात नाहीये. एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी वेल जज केला त्या ठिकाणी
कंप्लीट झालेला पाहायला मिळतोय. फलंदाज साहिलचा खेळ मात्र यावेळी संपुष्टात येतोय. साहिल बॅक टू द डगआउट. चला नवीन फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. थोडंसं फास्ट खेळायचं मित्रांनो. अश्विन दाखल झालेत नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये. चांगली फलंदाजी करत होते मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर साहिल, परंतु थोडंसं ओव्हरपिच चेंडू त्याच्यावरती मोह आवरता आला नाहीये. बॉलला उंची जास्त नव्हती आणि एलिमिनेशन देखील नव्हतं. त्याच कारणाने स्क्वेअर लेगला जो क्षेत्ररक्षक होता त्याने एक चांगला कॅच कंप्लीट केलेला पाहायला मिळाला. 4 बॉल 21चं समीकरण. 4 पैकी 4ही चेंडू तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर धाडावे लागतील. फुलटॉस बॉल पहिला येतोय का, पहिला येणार का पाहावं लागेल. दोनच धावा आहेत. 2 धावांनी धावफलक वधारताना पाहायला मिळते. 31 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. 3 इथून आपण जर पाहिलं तर 3 बॉल आणि आता आपल्याला समीकरण असेल 19 धावा. 3-19चं समीकरण. यावेळी हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सरळ सी कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या दरम्यान, जिथे एक धाव घेतली जाते. सिंगल येते. 32 धावा लागल्या जाते धावफलकावरती. यावेळी स्विंग अँड मिस डॉट बॉल होतोय. आणि आता आपण जर पाहिलं तर मॅचचं फक्त औपचारिकता शिल्लक आहे. शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. इथून आपण जर विचार केला तर नक्कीच चला मागील मॅचचा विजेता संघ अंकल 11 अंधेरी आपण सज्ज राहायचा आहे. आणि इथून आपण जर पाहिलं तर मॅच होतीये संपन्न. विजेता संघ ठरतोय अर्थातच अनिरुद्ध 11 गिरगाव. पराभूत संघ अर्थातच आर्यन बॉयज विले पार्ले. पराभूत संघाला देऊया पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. विजेत्या संघाचं करूया अभिनंदन. आणि टॉस केला जाईल. एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल. आपण जर नजर टाकली तर अंकल 11 अंधेरी त्यांच्या अगेन्स्ट अनिरुद्ध 11 गिरगाव. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच फैजान ठरलाय मॅन ऑफ द मॅच. पुरस्काराचा मानकरी मॅच टाइम स्पोर्ट्स करून एक ब्रँडेड कॅप त्यांना देखील देऊन सन्मानित केलं जाईल. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सिद्धेश काटे यांच्या शुभ हस्ते मात्र फैजानला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. फैजान आपण यायचा मॅन ऑफ द मॅच. फैजान ठरलेत मॅन ऑफ द मॅच. 16 बॉल आणि 28 धाब्यांची केळी त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. असं फैजान ठरतायत मॅन ऑफ द मॅच.